नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPSC ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला आहे वातावरणाचे दाबपट्टे. याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात. चला मित्रांनो, सुरू करूयात. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तत्पूर्वी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. चला मित्रांनो, बघा, आपण म्हणताना असं म्हटलं की पृथ्वीवर दाबपट्टे आहेत. आपल्या इंट्रोडक्शनमध्येच आपण सांगितलं की वातावरणाच्या दाबपट्ट्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजेच पृथ्वीवर कुठेतरी दाबपट्टे आहेत. आता सर्वात पहिला प्रश्न तुमच्या मनात यायला हवा की हे दाबपट्टे म्हणजे नेमकं काय. तर बघा मित्रांनो, दाबपट्टे हा कन्सेप्ट मुळात दाब या शब्दावरून आला आहे. आता जो दाब आहे हा दाब कशाचा, असा प्रश्न तुमच्या मनात पडू शकतो. तर मित्रांनो, हा जो दाब असतो तो असतो हवेचा दाब. म्हणजे अशी जर पृथ्वी असेल, तिच्याभोवती वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये काय आहे, हवा आहे, तर इथे असणाऱ्या माणसावर किंवा इथे असणाऱ्या पृथ्वीच्या भूपृष्ठावर या हवेचा काही ना काहीतरी दाब पडतो. म्हणून या पृथ्वीवर दाबपट्टे क्रिएट झाले आहेत. आता हे दाबपट्टे कसे क्रिएट झाले ते आपण पुढच्या स्लाईडवर नक्कीच बघूयात. पण तत्पूर्वी तुम्हाला दाब नावाचा कन्सेप्ट समजला असेल अशी आशा करतो. चला मित्रांनो, पुढे बघूयात. आता काय म्हटलं आपण की हवेचा जो दाब आहे तो पृथ्वीवर सर्वत्र सारखा नाही आहे. पृथ्वीवर सर्वत्र सारखा आहे का? बिलकुल नाही आहे. याचं कारण म्हणजे काय? पृथ्वीची जी साईज आहे किंवा जो आकार आहे तो या प्रकारचा आहे, बरोबर, अंडाकृती. वातावरण कदाचित अशा प्रकारचं असेल, म्हणजे कुठेतरी वातावरण कमी आहे, कुठेतरी वातावरणाची जाडी जास्त आहे, प्लस कुठे कुठे वातावरणाचे घटक जे आहेत ते जास्त प्रमाणात कंडेन्स्ड आहेत. कुठल्या कुठल्या भागांवर त्या वातावरणाची ती जी पार्टिकलची क्षमता असेल किंवा पार्टिकलचा आकार असेल तो कमी असेल किंवा ते हलके असतील. त्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र दाब हा जो आहे हा सारखा नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूयात. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. याच्यातला प्रत्येक लाईन ही तुमच्यासाठी MCQ आहे मित्रांनो. हे कुठे ना कुठे तुमच्या प्रश्नामध्ये येणार. हे सर्व जे लाईन्स टाकलेले आहेत ह्या सर्व कुठल्या ना कुठल्या पेपरमधून घेतलेल्या आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही एक एक लाईनला जरूर आरामशीर ऐका आणि बघा. बघा, मी काय म्हटलं, हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. आता हा वेळोवेळी कसा बदलेल, तर बघा, असं कन्सिडर करा की एका जागी हवा आहे आणि ती हवा थंड आहे. जर हवा थंड असेल तर ऑब्व्हियसली तिच्यामध्ये काय असणार आहे, प्रेशर जास्त असेल. अजून कन्सिडर करा की हवा आता गरम आहे. गरम आहे म्हणजे तिच्यातले पार्टिकल्स दूर दूर जातील. तुम्ही फिजिक्समध्ये शिकलेले आहात की पार्टिकल्स कसे दूर दूर असतात ते. तर हवेमध्ये जर गरमपणा असेल तर पार्टिकल्स दूर दूर असतील, म्हणजे हवेचा दाब काय असेल, कमी असेल. म्हणजे प्रत्येक वेळेस हवेचा दाब काय होतो, वेगवेगळा होतो. वेळोवेळी तो काय होतो, बदलत असतो. बरोबर मित्रांनो. चला पुढे बघूयात. आता हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत, तर काही बेसिक घटक इथे दिलेले आहेत. एक म्हणजे प्रदेशाची उंची. म्हणजे समजा असं काहीतरी आपण कन्सिडर केलं आणि इथे तुमचा एक पर्वत आहे. कुठलाही पर्वत कन्सिडर करा. समजा आपण एव्हरेस्ट कन्सिडर केला, तर इथे असणारी हवा आणि इथे असणारी हवा याच्यात फरक आहे. कारण की इथे समजा आपल्या याची उंची किती आहे, जवळजवळ 8,844 मीटर एवढी उंची आहे. म्हणजे समजा 8 किलोमीटर असं पकडा तात्पुरत्यासाठी. 8 किलोमीटरवर हवा काय असणार आहे, विरळ असणार आहे. म्हणजे इथे पडणारा जो दाब आहे तो काय असेल, कमी असेल. बरोबर. कशाच्या तुलनेत, इथे म्हणजे भूपृष्ठावर असणाऱ्या एखाद्या ऑब्जेक्टच्या तुलनेत त्याची उंची कमी आहे. आणि ती उंची कमी असल्या कारणाने एवढी जी हवा असेल या हवेचा दाब जो आहे तो याच्यावर पडणार, याच्यावर नाही पडणार. म्हणूनच काय की प्रदेशाच्या उंचीनुसार हवेच्या दाबावर काय होतो, परिणाम होतो. दुसरं म्हणजे आत्ताच आपण सांगितलं तसं हवेचं तापमान. हवेचं तापमान म्हणजे काय, आत्ताच आपण सांगितलं की कुठली हवा जर गरम असेल, ती जर हॉट असेल तर तिचं आकारमान वाढेल, पण तिचा जो वजन असेल ते काय होईल, कमी होईल. कारण की पार्टिकल्स दूर दूर जातील, म्हणजे तिचं वजन काय होईल, कमी होईल. मग ती हॉट असल्यास तिचं वजन कमी, आणि ती जर थंड असेल, ती जर कोल्ड असेल, एअर असेल, ती ध्रुवावरची जर एअर असेल तर तिचे जे आकार असेल, तिचा जो काय म्हणू आपण त्याचा जो वजन असेल ते वजन काय असेल, जास्त असेल. त्यामुळे हवेचं तापमान सुद्धा काय करते, दाबावर
परिणाम करते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बाष्पाचं प्रमाण. जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल, जर बाष्पाचं प्रमाण काय असेल, जास्त असेल, तर तुमच्याकडे हवेचं वजनसुद्धा काय असेल, जास्त असेल. का जास्त असेल हवेचं वजन जास्त? कारण की बाष्प असेल म्हणजे त्याच्यात वॉटर ड्रॉपलेट्स असतील, पाण्याचे काही थेंब असतील, पाण्याचे काही सूक्ष्म कण असतील आणि ते सूक्ष्म कण काय करतील, त्या हवेचं वजन वाढवतील. आणि जर हवेचं वजन वाढलं तर नक्कीच तुमचा दाबसुद्धा काय होईल, वाढेल. तसंच एक्झॅक्टली अपोजिट, जर बाष्पाचं प्रमाण कमी असेल तर हवेमधलं जे वजन आहे ते काय होईल, कमी होईल, कारण की पाण्याचं प्रमाण काय असेल, कमी असेल. दुसरं बघा, हा एक महत्त्वाचा MCQ, हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो. म्हणजे जसं जसं आपण वर चाललो तसं तसं काय होईल, हवेचा दाब आहे हा कमी होईल. जसं इथे आपण या एव्हरेस्टच्या उदाहरणामध्ये बघितलं. वर म्हणजे काय, म्हणजे समजा इथे कुठेतरी आपली एक पर्वत आहे असंच कन्सिडर करूया परत, आणि मी आता हळूहळू वर जातोय. मी जसा जसा वर जाईल तसं तसं इथे जे डेन्सर मीडियम असतं हवेचं, जे कुठल्याही हवेचं डेन्सर मीडियम, ते की भूपृष्ठाच्या लगत असतं, ते काय होईल, हळूहळू कमी होत जाईल, कारण की मी वरच्या दिशेला जातोय. आणि एवढी हवा जी आहे ती कमी होत गेल्याने त्या हवेचं वजन कमी होईल. म्हणजेच मी जसं जसं वर जाईल तशी तशी मला हवेचं जे वजन आहे ते कमी कमी होत जाईल. हवेच्या लेयर्स जे आहेत त्या कमी कमी होत जातील. आणि जर हवेच्या लेयर्स जर कमी होत जातील म्हणजेच हवेचं वजन कमी होईल. हवेचं वजन कमी झालं म्हणजेच हवेचा काय होईल, दाब कमी होईल. म्हणजे हे सुद्धा तुमचं काय एक MCQ आहे मित्रांनो. बघा पुढे काय म्हटलं आपण, जर तापमान जास्त असेल, म्हणजे हवेचं जर तापमान जास्त असेल तर हवेचा दाब काय असेल, कमी असेल. कारण काय, आपण मगाच सांगितलं, काय सांगितलं, की हवेचं जर तापमान जास्त असेल तर हवेमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स नसतील, हवेचं जे आकारमान असेल ते जास्त असेल. वॉटर ड्रॉपलेट्स नसल्या कारणाने हवेचं वजन काय होईल, कमी होईल. आणि वजन कमी आहे म्हणजेच काय आहे, तुमचा दाब कमी आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट, जर तापमान कमी असेल तर हवेचा दाब काय असेल, जास्त असेल. हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण काय असेल, जास्त असेल. हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल तर तुमच्याकडे काय जास्त असणार, हवेचं वजन जास्त असणार, कारण की त्याच्यामध्ये पाण्याचे सूक्ष्म कण असतील आणि त्यांचं वजनसुद्धा काय होईल मित्रांनो, जास्त होईल. चला पुढे घेऊयात. बघा आता ही एक गोष्ट आपण इथं पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ, पुढे येणाऱ्या स्लाईडवर अजून तुम्हाला नक्कीच कळेल. बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलता बोलता आपण दाबपट्ट्यांचा जो काही उल्लेख केला तो उल्लेख आता इथे तुम्हाला समजेल. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे की पृथ्वीवर जे कुठले दाबपट्टे आहेत ते तापमान या गोष्टीशी रिलेटेड आहेत. कुठल्या गोष्टीशी रिलेटेड आहेत मित्रांनो, तापमान ह्या गोष्टीशी काय आहेत, ते रिलेटेड आहेत मित्रांनो. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपल्याला तापमान पट्टे कोणते आहेत ते समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण मग दाबपट्टे काय आहेत ते समजून घेऊयात. आता आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बोलताना असं सांगितलं होतं की सूर्यचा प्रकाश जो आहे तो पृथ्वीवर सर्वत्र समान पडत नाही. का समान पडत नाही, कारण की पृथ्वी काही अशा काही आकाराची नाही आहे की इकडे कुठेतरी सूर्य असेल म्हणजे इथं पण तोच प्रकाश मिळेल, इथे सुद्धा काय होईल, तोच प्रकाश मिळेल. पृथ्वी ही गोल आकाराची असल्या कारणाने त्याचा प्रकाश कुठेतरी तीव्र असणार, कुठेतरी हलका असणार, कुठेतरी काहीच नसणार. अशाच प्रकारे पृथ्वीवर काय क्रिएट झालेले आहेत, तापमानाचे पट्टे क्रिएट झाले आहेत. मग किती तापमानाचे पट्टे क्रिएट झाले आहेत, तर 5 तापमानाचे पट्टे क्रिएट झाले आहेत. कसे क्रिएट झालेत बघा, 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण या भागामध्ये सूर्याची जी किरणं असतात ती सरळ पडतात. कशी पडतात, सरळ पडतात. 23.5 उत्तर म्हणजे हा झाला तुमचा कर्कवृत्त आणि 23.5 दक्षिण म्हणजे हा झाला तुमचा मकर वृत्त मित्रांनो. बरोबर, ह्या भागात काय होतं, तापमान जे आहे ते जास्त असतं, कारण सूर्याची किरणं काय असेल ती सरळ पडलेली आहेत. म्हणून हे जे कटिबंध आहे ते कुठलं आहे, आपलं उष्ण कटिबंध आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात की पुढे सूर्याची किरणं तिरपी होतात. कुठपर्यंत, 66.5 उत्तर आणि 66.5 दक्षिण या भागामध्ये सूर्याची किरणं काय होतात, तिरपी पडतात. आणि तिरपी पडल्यामुळे इथे काय होतो, सूर्यप्रकाश इथल्यापेक्षा कमी मिळतो. जर इथे सूर्यप्रकाश जर कमी मिळत असेल तर हा नक्कीच उष्ण कटिबंध नसेल. मग हा कुठला आहे, तर हा आहे समशीतोष्ण कटिबंध. समशीतोष्ण कटिबंध किती आहेत आपल्याकडे, हा एक आणि हा एक, असे एकंदरीत किती, 2 झाले. 2 आणि हा उष्ण कटिबंध एक, 3 झाले मित्रांनो आपल्याकडे. ठीक आहे, बघा आता काही भागामध्ये सूर्याचा प्रकाश अक्षरशः तिरपा पडतो, जिथपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही. अशी काहीतरी सूर्याची किरणं पडायला पाहिजे होती, पण तिथपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचू न शकल्या कारणाने इथं जे वातावरण असतं ते नेहमी शीत या प्रकारचं वातावरण असतं. म्हणजे हे सुद्धा काय झाले, तुमचे शीत कटिबंध झालेत. आणि हे पण किती आहेत मित्रांनो, 2. असे एकंदरीत तुमच्याकडे किती तापमानपट्टे झाले, 5 तापमानपट्टे झालेत तुमच्याकडे. आता या तापमानपट्ट्याला अनुसरूनच तुमच्याकडे काही हवादाब पट्टे क्रिएट झालेत. आत्ताच आपण एक गोष्ट शिकलो होतो मित्रांनो की जर तापमान असेल, तापमान जर जास्त असेल तर हवादाब पट्टा जो असतो किंवा हवाचा जो दाब असतो तो काय असतो, कमी असतो.
आणि जर तापमान कमी असेल तर हवेचा जे दाब असतो तो काय असतो, जास्त असतो. तोच कन्सेप्ट तुम्हाला इथे लागू करायचा मित्रांनो. आणि त्याच कन्सेप्टनुसार आपल्याकडे किती दाबपट्टे क्रिएट झाले, तर आपल्याकडे दोन्ही गोलार्ध मिळून 7 दाबपट्टे क्रिएट झाले. आता हे 7 दाबपट्टे कुठले कुठले आहेत ते बघा. हा तुमचा विषुवृत्तीय कमी दाबपट्टा, इथे आला मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा, इथे आहे उपध्रुवीय कमी दाबपट्टा आणि सर्वात वर आहे ध्रुवीय जास्त दाबपट्टा. हे झाले सगळे उत्तर गोलार्धातील, तसेच अक्षरशः दक्षिण गोलार्धात सुद्धा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा, उपध्रुवीय कमी दाबपट्टा आणि ध्रुवीय जास्त दाबपट्टा. आता हे कशानुसार क्रिएट झाले, तर आपण बोललो तशानुसार हे तापमानानुसार क्रिएट झाले. तापमानानुसार इथे तापमान कमी म्हणून हे क्रिएट झालं, इथे तापमान कमी म्हणून हे दोन क्रिएट झाले. आणि हे जे मधले दोन आहेत हे तापमानानुसार नसून हे पृथ्वीच्या फिरण्यामुळे झालेले आहेत. म्हणजे पृथ्वी काय आहे, जी स्वतःभोवती जी रोटेट होते तिचं जे परिवलन होतं, या परिवलनामुळे हे किती झालेत, हे दोन क्रिएट झालेत. आणि तापमानामुळे किती क्रिएट झालेत, आपल्याकडे 5 पट्टे तापमानामुळे क्रिएट झाले आहेत मित्रांनो. ठीक आहे. परत कधी जर तुम्हाला प्रश्न आला की कुठले पट्टे कशामुळे क्रिएट झालेत तर कशामुळे क्रिएट झालेत मित्रांनो, बघा एकदा परत चेक करा. हा तापमानामुळे विषुवृत्तीय कमी दाबपट्टा, ध्रुवीय जास्त दाबपट्टा आणि इकडे खाली सुद्धा ध्रुवीय जास्त दाबपट्टा. म्हणजे 3 किती कशानुसार क्रिएट झालेत, तापमानामुळे क्रिएट झाले आहेत मित्रांनो. आणि मधले जे दोन हे जे आहेत, हे जे 4 आहेत हे कशामुळे क्रिएट झालेले आहेत, पृथ्वीच्या फिरण्यामुळे. म्हणजे हा 4 आणि 3चा असा कुठला तरी स्ट्रक्चर असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढच्या डायग्राममध्ये परत एक्सप्लेन करूयात आपण याला. बघा आता आपण बोलताना 2 गोष्टी एक्सप्लेन केल्या, तापमान आणि हवादाबाचे पट्टे. आता हे दोन तापमान आणि हवादाब पट्टे हे काय आहेत, परस्पर संबंध आहेत. आपण आत्ताच एक्सप्लेन केला. तापमान जास्त असल्या कारणाने तिथे काय झालेलं आहे, दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. बघा आता दोघांमध्ये एक डिफरन्स सुद्धा आहे. तापमानाचे पट्टे जे आहेत ते कसे आहेत, सलग आहेत. आपण आत्ताच्या डायग्राममध्ये बघितलं होतं की ते कसे आहेत, सलग आहेत. आणि हवादाब पट्टे काय आहेत, ते सलग नाही आहेत. ठीक आहे. बघा पुढे तापमान पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे, जास्त आहे. म्हणजे खूप जास्त काळासाठी इथं जर असं तापमान पट्टा असेल, म्हणजे आपण 0 पासून 23.5 पर्यंत एक तापमानाचा पट्टा बघितला होता मित्रांनो, तर एवढं जर अक्षवृत्तीय डिस्टन्स आहे खूप जास्त आहे, म्हणून आपण असं म्हटलं की अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे, जास्त आहे. पुढे आपण काय म्हटलं की हवादाब कशावरून काय आहे, तर हवादाब पट्टा जो येतो, दाबाचा जो पट्टा असतो त्याचा अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे, कमी आहे. म्हणजेच कसं, तर जेव्हा आपण आत्ताच डायग्राम बघितली त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट सांगितला होता की आपण इक्वेटरवरनं 0.5 म्हणजे 0 पासून 5 असं अंतर कॅल्क्युलेट केलं होतं. तर ते जे आहे ते काय आहे, कमी आहे. या 23.5 पेक्षा हे 5 खूप कमी आहेत. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार दाबपट्ट्यांचा हा कमी आहे. मग किती तापमान पट्टे आपल्याकडे, 5 तापमान पट्टे आहेत, आपण चेक केलेत आत्ताच. आणि हवादाब पट्टे किती आहेत, 7 आहेत. येणाऱ्या डायग्राममध्ये परत हीच गोष्ट एक्सप्लेन करूयात आपण. बघा आत्ताच आपण बोलताना काय म्हटलं होतं की यांचा आणि ह्यांचा संबंध आहे. हो, तापमान पट्ट्यांचा आणि दाबपट्ट्यांचा संबंध आहे. परत आपण असं म्हटलं होतं की तापमान पट्ट्यांची जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो खूप जास्त आहे. बघा 0 ते 23.5 इकडे आणि 23.5 इकडे, बरोबर. म्हणजे 46 आणि 47 म्हणजे 47 अंश एवढा एकच तापमान पट्टा आहे. उष्ण तापमान पट्टा किती आहे, जवळजवळ 47 अंश एवढा आहे. 47 अंश अक्षवृत्त एवढा आहे. आणि इथे बघा इथे किती आहे, हा फक्त हा इक्वेटर जर आपण इथे काढला तर हा 5 आणि हा 5 म्हणजे 10 अंशाचा, 10 अंश आणि 47 अंश. याच्यामुळे काय आहे की अक्षवृत्तीय विस्तार तापमान पट्ट्यांचा जास्त असतो आणि अक्षवृत्तीय विस्तार दाबपट्ट्यांचा काय असतो, कमी असतो मित्रांनो. तसे एकंदरीत किती दाबपट्टे पाहिलेत आपण, 7 दाबपट्टे पाहिलेत. आता कसे क्रिएट झालेत ते मी सांगणार. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दाबपट्टे कसे आहेत, विषुवृत्तीय कमी दाबपट्टा मध्ये जर इक्वेटर काढलं तर 5 अंश वर आणि 5 अंश खाली असा. मध्य अक्षवृत्तीय दाबपट्टा दोन्ही गोलार्धामध्ये आहेत. ते कुठून कुठपर्यंत आहे, 25 पासून 35 पर्यंत. नंतर उपध्रुवीय कमी दाबपट्टा आहे, तो कुठे आहे, 55 पासून 65 पर्यंत. आणि सर्वात वर ध्रुवीय जास्त दाबपट्टा आहे, तो आहे 80 पासून 90 अंशापर्यंत मित्रांनो. हे बोथ साईड सेम आहे. म्हणजे वर जेवढे पट्टे आहेत तेवढेच पट्टे खालच्या दक्षिण गोलार्धात सुद्धा आहेत. ठीक आहे मित्रांनो. बघा आता आपण एक एक पट्टा शिकूया. तिथे विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा एकच आहे, बरोबर. असे एकंदरीत 7 आहेत. तर आपण इथे ते मोजून घेऊयात सगळ्या शेवटी की किती आहेत विषुवृत्तीय कमी दाबाचे पट्टे. तर विषुवृत्त 1 असल्या कारणाने तिथे असणारा जो कमी दाब आहे त्याचा पट्टा सुद्धा किती आहे, 1 आहे. आता मला सर्वात आधी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करायची आहे की हा विषुवृत्ताचा पट्टा इथेच का आला. आता साधा प्रश्न आहे, इथेच का आला, कारण की तिथे विषुवृत्त आहे म्हणून विषुवृत्ताच्या जवळ.
पट्टा आला. पण त्यामध्ये एक शब्द आला की कमी दाबाचा पट्टा. म्हणजे इथे असणारा जो पट्टा आहे तो काय आहे, कमी आहे. दाब त्याचा काय आहे, कमी आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे असणारा सूर्य. जेव्हा सूर्याची किरणं विषुववृत्तावर सरळरित्या पडतात, विषुववृत्तावर कशी पडतात, ते सरळ पडतात. तर जेव्हा ती सरळ पडल्या कारणाने तिथली हवा जी आहे ती काय होते, तापते. आणि ती तापून कुठल्या दिशेला जाते, ऊर्ध्व दिशेला जाते. मग जर हवा जर वरच्या दिशेला चालली तर हवेचा दाब खाली पडणार नाही. आणि जर हवेचा दाब खाली पडला नाही तर इथे कुठला दाब क्रिएट होणार आहे मित्रांनो, तर इथे कमी दाब क्रिएट होणार आहे. कुठला दाब होणार आहे, इथे कमी दाब क्रिएट होणार आहे. आणि म्हणूनच काय सांगितलं आपण की विषुववृत्तीय कमी दाबपट्टा हा 5 अंश दक्षिण ते 5 अंश उत्तर ह्याच्यामध्ये असतो. याच्यामध्ये तुमचा इक्वेटर 0ला आहे मित्रांनो. तुम्हाला कळलं, कारण कळलं की विषुववृत्तावरच आपण का 0 डिग्रीचा पट्टा आणि तो पण कमी दाबाचा म्हटलेला आहे. तर त्याचं कारण हे आहे की तिथली हवा काय होते, ऊर्ध्व दिशेने चालायला लागते आणि त्यामुळे दाब कमी होतो आणि तिथे काय होतो, पट्टा क्रिएट होतो मित्रांनो. ठीक आहे. या पट्ट्यालाच अजून एक नाव आहे, त्याला म्हणतात डोलड्रम पट्टा. याचा शब्द आहे, याला काय म्हणतात, डोलड्रम पट्टा. आणि दुसरं म्हणजेच काय, विषुववृत्तीय शांत पट्टा असं म्हणतात. आता शांत पट्टा म्हणजे काय की जर समजा ही पृथ्वी जर आपण काढली, इथे इथून काय केलेलं आहे आपण, इक्वेटर काढला, हा 5 अंश, हा 5 अंश. म्हणजेच काय होतं, इथून हवा काय होत आहे, चालली जात आहे. आणि इथे कुठली हवा, काय म्हणतो आपण त्याला, इथून हवा जर निघून गेली, मग आता जर ही हवा इथून निघून गेली तर इथे येणारी हवा नसल्या कारणाने हा काय आहे, शांत पट्टा म्हणून क्रिएट होतो. इथे हवा नाही आहे, इथे कुठलं वादळ होणार नाही, इथे कुठली जास्तीचा पाऊस आपण पडू शकतो. पाऊस का पडतो त्याचा आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, पावसाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की इथं कुठल्या प्रकारचा पाऊस पडतो आणि जगातील सगळ्यात जास्त पाऊस इथेच का पडतो ह्याचं कारणसुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच डिस्कस करू मित्रांनो. पण इथे हवा नसल्या कारण हा कसा आहे, शांत पट्टा आहे. म्हणून एक MCQ तुमच्यासाठी, याला काय पट्टा म्हणतात, डोलड्रम पट्टा म्हणतात किंवा याला काय म्हणतात, शांत पट्टा असं म्हटलं जातं मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे बघूयात. आता बघा, आपण पुढचा कन्सेप्ट घेऊया. आता आपण सांगितलं की मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा, म्हणजे आपण आता ह्या पट्ट्यांबद्दल बोलतोय. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा किंवा याला उपोष्ण पट्टे सुद्धा असं म्हटलं जातं. याला काय म्हणतात, उपोष्ण पट्टे. उत्तर गोलार्धातील उपोष्ण पट्टा आणि दक्षिण गोलार्धातील उपोष्ण पट्टा असं सुद्धा म्हटलं जातं. पण याला काय नाव आहे, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा. दोन्ही गोलार्धामध्ये एक एक, म्हणजेच किती, 2 असे, एकंदरीत हे 2 असे पट्टे आहेत. हे कुठून कुठपर्यंत आहे मित्रांनो, ही जे आहे हे कुठून कुठपर्यंत आहे, ते 25 ते 35 डिग्री या भागामध्ये आहेत. 25 ते 35 डिग्री उत्तर गोलार्ध सेम, तसाच पट्टा दक्षिणेला साईडला तो आहे दक्षिण गोलार्ध. आता इथे काय म्हटलं आपण, हवा कशी असते, कोरडी असते. जर हवा जर कोरडी असेल, तिच्यामध्ये बाष्प नसेल, तर तिच्यापासून पाऊस पडेल का मित्रांनो, त्याच्यामुळे पाऊस पडत काय होते, इथे पाऊस पडत नाही. जर इथे पाऊसच पडत नसेल, म्हणजे ह्या ज्या पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये जर पाऊसच पडत नसेल तर तिथे कुठला भाग क्रिएट होणार आहे, तिथे एक भाग क्रिएट होणार आहे, त्याला म्हणतात वाळवंट. आणि ते पण कुठल्या प्रकारचे, उष्ण प्रकारचे वाळवंट असतात, कारण की तिथे काय होत आहे, पाऊस पडत नाही मित्रांनो. तर हा सर्वात महत्त्वाचा MCQ तुमच्यासाठी, की इथे पाऊस पडत नाही कुठल्या याच्यामध्ये, 25 ते 35. आणि हा पट्टा कुठला आहे मित्रांनो, हा पट्टा आहे. ठीक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, हा जास्त भाराचा पट्टा आहे. आता हा जास्त भाराचा पट्टा कशामुळे तयार झालेला आहे, तर इथून काय म्हटलं होतं आपण की हवा काय होत आहे, सूर्यामुळे, सूर्यकिरणं जी सरळ असतात त्याच्यामुळे हवा काय होत आहे, हलकी होत आहे आणि ती वर जाते. आणि ती वर वर जात 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 पुढे चालून थंड होऊन ती कुठे येते, या 25 ते 35 डिग्री या भागामध्ये येते. या साईडला सुद्धा सेम 25 ते 35 डिग्री या भागामध्ये ती काय होते, खाली येते. ती खाली उतरते आणि ती हवा वरतून खाली येत असल्या कारणाने ती थंड असते. थंड असते पण कशी असते, कोरडी असते. ती थंड असल्या कारणाने ती जड होते आणि ती जड झाल्या कारणाने ती खाली येते. आणि ती खाली आल्यानंतर तिचं वजन वाढतं आणि ती म्हणून काय होते, इथे कुठला पट्टा तयार होतो मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आपण काय सांगितलं, जास्त दाबाचा पट्टा क्रिएट होतो. कुठून कुठपर्यंत, 25 ते 35 डिग्री. आता एक प्रश्न असा विचारला गेला होता UPSCच्या परीक्षेमध्ये की ह्या पट्ट्याच्या, म्हणजे इथे ह्या ज्या पट्ट्यामध्ये 25 ते 35 हा जो पट्टा असेल, ह्या पट्ट्याच्या जे कुठले देश असतील त्याच्या पूर्व भागापेक्षा पश्चिम भागामध्ये जास्त वाळवंट आहेत. हा MCQ बरोबर आहे की चूक आहे, सांगा बरं. त्याचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. कारण बघा की समजा हा माझा 25 ते 35 असा पट्टा आहे आणि इथे समजा एक देश आहे, इकडून कुठून तरी वारे येतात
आता इकडून येणारे वारे, समजा इकडून येणारे जर वारे असतील माझ्याकडे, कुठलाही वारा, शक्यतो ते येणारच नाही, पण जर समजा कधी जर वारा इकडनं येत असेल, तर जर तो बाष्प घेऊन आला, तो इथल्या कुठल्या तरी भागात पाणी देत जाईल. हा पाऊस देईल, हा पाऊस देईल, हा पाऊस देईल, आणि तो जोपर्यंत इथे येईल तोपर्यंत त्याच्या जवळची बाष्प संपेल. त्याच्या जवळचं बाष्प संपल्याकारणे या भागामध्ये म्हणजे देशांच्या किंवा खंडाच्या पश्चिम भागामध्ये काय होतं आहे, वारे कसे झालेत, कोरडे झालेत. तिथे बाष्पांची लेवल काय झाली, शून्य झाली. म्हणून इथे काय तयार होईल, इथे वाळवंट तयार होईल मित्रांनो. तर मॅक्सिमम जे वाळवंट आहेत तुमचे ते 25 ते 35 या भागामध्ये आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे असणाऱ्या खंडाच्या त्या पश्चिम भागामध्येच वाळवंटे तयार होतात. त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे मित्रांनो. बघा, अजून एक या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्ट्यालाच एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात अश्व अक्षांश. अश्व अक्षांश किंवा हॉर्स लॅटिट्यूड हा सुद्धा सेम पट्टा आहे. याचं कारण म्हणजे काय, की युरोप आणि आफ्रिका खंडातले जे काही व्यापारी होते ते घोड्यांचा व्यापार करायचे, आणि ते घोड्यांचा व्यापार जहाजातून करायचे, आणि ते जहाजातून जात असताना या जास्त दाब पट्ट्यामध्ये फसून जायचे. आणि या जास्त दाब पट्ट्यामध्ये जर फसले, तिथे हवा येत नाही आहे, त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या जहाजाला जाण्यासाठी खूप अडसर निर्माण व्हायचा. काही वेळानंतर जहाजावरचं चारा पाणी संपून जायचं, खायचे माणसांचे हाल व्हायचे, तिथे जनावरांचा काय. तर त्यामुळे त्यांना काय करावं लागायचं, त्या अश्वांना म्हणजे त्या घोड्यांना नाईलाज असतो पाण्यामध्ये फेकून द्यावं लागायचं, सागरामध्ये फेकून द्यावं लागायचं. म्हणून तेव्हापासून ह्या पट्ट्याला अश्व अक्षांश पट्टा असं म्हटलं जातं मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे बघूयात. उपध्रुवीय कमी दाब पट्टा, हे पण किती आहेत, 2 पट्टे आहेत. एक उत्तर गोलार्धामध्ये आणि सेम दक्षिण गोलार्धामध्ये. आपण या पट्ट्यांचा विषय करत आहोत आता सध्याच्या काळामध्ये. तो कुठे आहे, 55 ते 65 डिग्री उत्तर गोलार्ध ॲज वेल एज दक्षिण गोलार्ध, दोन्ही गोलार्धामध्ये सुद्धा काय आहेत ते तिथे थांबलेले आहेत. आणि ते कशामुळे क्रिएट झालेत, मग आपण बोललो की ती पृथ्वीच्या फिरण्यामुळे क्रिएट झालेले आहेत मित्रांनो. आता बघा, ते पृथ्वीच्या फिरण्यामुळे कसे क्रिएट झालेत, तर पृथ्वी जेव्हा परिवलन करते तेव्हा ती स्वतःभोवती फिरते, तिच्यासोबत कोरियोलिस फोर्स तयार होतो, आणि त्यामुळे पृथ्वीच्या जवळ असणारी गोष्ट ही पृथ्वीपासून दूर फेकल्या जाते. म्हणजेच काय, की पृथ्वीच्या फिरण्यामुळे जी हवा आहे ती हवा वातावरणाच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. आणि ती प्रयत्न केल्यामुळे काय होते, की इथली हवा जी आहे, इथं जी येणारी हवा आहे ती कुठे जात आहे, ती पुढे फेकल्या जात आहे, म्हणजे पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाकडे फेकल्या जात आहे. म्हणजे ही जर हवा इथली इकडल्या साईडला गेली तर इथे असणारी हवा काय होईल, शून्य होईल किंवा कमी होईल. आणि इथे जर हवा कमी होईल म्हणजे हवेचं वजन कमी होईल. म्हणून हा जो पट्टा आहे हा कमी दाब पट्टा आहे मित्रांनो. बघा, आपण बोलताना सांगितलं की हा पट्टा कुठला आहे, कमी दाब पट्टा आहे. यालाच उपध्रुवीय कमी दाब पट्टा सुद्धा म्हटलं जातं. हे दोन्ही साईडला आहेत आणि कुठपासून कुठपर्यंत आहे, 55 ते 65 डिग्रीला आहेत मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे घेऊयात. आणि दुसरा आता आणि सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शेवटचे पट्टे आहेत आपल्याकडे आता, की ध्रुवीय जास्त दाब पट्टा. हे पण किती आहेत, 2. आत्तापर्यंत आपण एकंदरीत 7 पट्टे पाहिलेत. आणि हा ध्रुवीय जास्त दाब पट्टा कशामुळे क्रिएट झालेला आहे मित्रांनो, तापमानामुळे क्रिएट झालेला आहे. कुठपासून कुठपर्यंत आहे ध्रुवीय दाब पट्टा, आपण याचा विचार करतोय. पृथ्वीचा 90 अंश हा 80 ते 90 डिग्री उत्तर गोलार्ध ॲज वेल एज दक्षिण गोलार्ध दोन्ही साईडला आहेत. आणि हा कशामुळे क्रिएट झाला, तर थंड भाग आहे. सूर्याची किरणं इथपर्यंत पोहोचत नसल्या कारणाने इथे काय आहे, थंडावा आहे. आणि थंड असल्या कारणाने इथे असणारी हवासुद्धा काय, थंड बनते. ती हवा जर थंड असेल तर तिच्यामधलं जे तिचं तापमान आहे ते कमी आहे, त्यामुळे तिचं वजन जास्त आहे. त्यामुळे इथे काय आहे, जास्त दाबाचा वारा असतो. ठीक आहे मित्रांनो, कसला असतो, जास्त दाबाचा वारा असतो. आणि तुम्हाला ही गोष्ट पुढे वाऱ्याच्या मी लेक्चरमध्ये सांगितली आहे, की कुठलीही गोष्ट जास्त दाबापासून कमी दाबाकडे वाहत असते. जसं तुम्ही पाण्याच्या टाकीचं उदाहरण घ्या, तुमची वर असलेली पाण्याची टाकी आणि खाली असलेला तुमचा नळ, बरोबर. जर मी इकडे वर पाणी न्यायचा प्रयत्न केला तर जाणार नाही, पण इथे असणाऱ्या पाण्यामुळे खाली जाणार आहे. म्हणजे इथे प्रेशर जास्त आहे, इथे प्रेशर कमी आहे, म्हणून काय होत आहे, पाणी वरतून खाली वाहतं मित्रांनो, बरोबर. तोच कन्सेप्ट इथे आहे, की हवासुद्धा काय होते, जास्त दाबापासून कमी दाबाकडे पाहत आहेत. म्हणून तुम्ही या डायग्राममध्ये काही गोष्टी चेक केलेल्या आहेत मित्रांनो, की वारा वरतून खालच्या दिशेने वाहतोय. आता हे इतर जे वारे आहेत हे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये किंवा येणाऱ्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. त्याच्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच त्याची लिंक देईल, की तो टॉपिक असेल आपला वाऱ्यांबद्दलचा. त्यामध्ये तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट, की ह्या रेषा इकडेच का वळल्यात, ह्या रेषा इकडेच का वळल्यात, आणि हे वारे जे आहेत ते कलरचे का चेंज झालेत, ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला तिथे सांगाल मित्रांनो. बघा, आता एक गोष्ट अजून तुम्हाला इथे सांगायची राहिली होती मगाची, की आता हे दाबपट्टे आहेत, या दाबपट्ट्यामुळे परिणाम काय होतात नेमके आपल्या इथे. तर परिणाम काय होतात मित्रांनो, की सर्वात म्हणजे वाऱ्यांची निर्मिती होते. आत्ताच आपण बघितलं, जास्त दाबापासून कुठले कमी दाबाकडे काय होतात, वारे मूव ऑन करतात.
दुसरं म्हणजेच वादळांची निर्मिती होते. वादळांची निर्मिती म्हणजेच काय, की समजा जे दाब आहे ते दाब जर खूप फास्टमध्ये चेंज होत असेल, म्हणजे समजा इथे काहीतरी 90चा दाब आहे आणि तो लगेच इथे काय होत आहे 89चा होत आहे, असा जर दाब एकदम फास्टमध्ये चेंज होत असेल तर वारा काय होईल, एकदम जोरात वाहायला लागेल. आणि जेव्हा वारा जोरात वाहतो तेव्हाच काय होते, वादळांची निर्मिती होते मित्रांनो. म्हणजेच हवामानाच्या ज्या दाबपट्ट्या त्यामुळे काय होत आहे, वादळाची निर्मिती होते. आरोह पर्जन्याची निर्मिती होते. आपण ज्या डोलड्रम पट्ट्याचा विचार केला तिथे हवा असा वर जाते, हवा वर जाऊन तिचं काय होते, ढग तयार होतात आणि लगेच वरतून काय होते, पाऊस पडतो. म्हणजे सकाळी हवा तापून वर जाणं आणि संध्याकाळी वरतून काय होणं, थंड होऊन खाली येणं, म्हणजेच पावसासोबत खाली येणे, यालाच आरोह पर्जन्य असं सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो. पुढे बघा, हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवर सुद्धा परिणाम होतो. तो नक्कीच होतो. जर हवेचा जर जास्त दाब असेल तर आपण ती हवा, जसं की आता आपण इथे पृथ्वीवरच्या भूपृष्ठावर आहोत, आपण हवा सहज घेऊ शकतो. पण हवा जेव्हा आपण वर जातो, म्हणजे समजा मी एव्हरेस्टवर गेलो तर तिथे हवा विरळ आहे, तो हवाचा दाब कमी आहे, मी श्वास घेऊ शकणार नाही, हा परिणाम सुद्धा हवेचा होतो मित्रांनो. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स, लाईक्स येऊ द्यात, मला कळू द्यात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. मी तुमचा होस्ट आणि दोस्त सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.